आपण आज कृतीपत्रिका 35 घेणार आहोत आणि त्या कृतीपत्रिकेमध्ये बघा काय दिलेलं आहे आपल्याला, चित्र दिलेलं आहे 2. पण ते चित्र कसे आहेत, अर्धेच आहे, अर्धच दिलेलं आहे आणि अर्ध कोरं सोडलेलं आहे. मग हे कशाचं चित्र असेल बरं, फुलपाखरू आणि हे सूर्यफूल. मग हे चित्र आपण पूर्ण करूया. इकडे पण काढायचं असेल ते चित्र, जसं इकडे दिसतं तसंच इकडे काढायचं. मी तुम्हाला आधी काढून दाखवते आणि मग तुम्ही तुमच्या पुस्तकात काढायचं आणि त्याला रंग पण द्यायचा. चला आपण काढूया. बघा इकडे बघा, असं फुलपाखरू आहे की नाही. आता या फुलपाखराचं तोंड असं आहे, इकडून गोल आहे अर्ध. मग आपण काय करायचं, याला पण असं अर्ध गोल करायचं म्हणजे त्याचं तोंड पूर्ण होईल. मग इथं याचा डोळा आहे, तर हा डोळा आपण काय करू, इकडे काढू, बरोबर. त्याच्यानंतर हे इथून असं केलेलं आहे, तर आपण याचं सुद्धा काय करू, इकडून घेऊन असं करू म्हणजे ते पूर्ण चित्र दिसू राहिलं की नाही, आता दिसतंय की नाही. हा, आणि याला आपण एक असं वरती त्याच्या सोंड काढू. आलं लक्षात तुमच्या. नंतर आपल्याला इथून काढायचं एक त्याचं पंख, त्या पंखावर असं हे केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा पंख घ्यायचा आहे आपल्याला, मोठा पंख काढायचा आहे. मोठा पंख पहा कसा, असा घेऊन असा काढायचा. आलं लक्षात. आता दुसरं हे काढायचंय आपल्याला. मग दुसरं कसं करणार आपण, असे बोटांसारखं काढायचंय. 3 काढायचं, बरोबर. हा, नंतर हे असं टाकलं आणि नंतर हा पूर्ण असा घेऊन असं करायचं. फुलपाखरू तयार, बरोबर दिसतंय तुम्हाला. आता याचं सुद्धा तसंच करायचं. इकडून हा अर्धा गोल असा काढलेला आहे की नाही, मग हा सुद्धा अर्धा गोल असा काढायचा. झाला पूर्ण. आता याला काढायचं इथं डोळा आणि याचं काढायचं इथं तोंड काढायचं. त्याला इकडे दिलेलं, याला इथं तोंड दिलेलं आहे ना, हा एवढं करून घ्यायचं. आलं लक्षात. नंतर याला बघा असं करायचं आपल्याला, असं, मग असं, नंतर असं, नंतर असं आणि नंतर असं. आणि मग हे खाली याची दांडी काढायची आणि इथं काढायचं याचं पान. आलं लक्षात. झालं की नाही दोन्ही सारखे. तर तुम्हाला काय करायचं, आता तुमच्या पुस्तकात असं चित्र काढून त्याला रंगवायचं आहे. चला काढा मग तुम्ही आता. चित्र चला दाखवा सगळ्यांनी. छान, तुझा छान.